असा एक उपाय आपण बघणार आहोत की त्या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा परिपूर्ण होतील, आलेली संकट दूर होतील, घरात सुखशांती निर्माण होईल आणि आर्थिक बाबतीमध्ये धनधान्य समृद्धी प्राप्त होईल। यासाठी आपण घेतलेला आहे एक मोठा श्रीफळ। हे श्रीफळ घेताना छोटा नाही घ्यायचा, थोडासा जाड किंवा मद्राशी नारळ किंवा मोठा घ्यायचा, तो आपल्याला चालणार आहे। आणि त्याची आपल्याला शेंडी काढायची आहे। या ठिकाणी आपण ठेवलेला आहे, तर ही जी शेंडी आहे ही समोर ठेवायची आणि हे टोक हे आपल्याकडे घ्यायचं। त्यानंतर हा श्रीफळ असा ठेवला की त्यावर एक छोटेसे आपल्याला थोड्या अक्षता ठेवायचा, तांदूळ ठेवायचे। हे तांदूळ आपण त्यावर ठेवले की त्यानंतर 1-2 थेंब त्यावर आपल्याला तूप टाकायचं। बघा, या ठिकाणी आपण थोडं तूप टाकलेलं आहे आणि त्यावर आपल्याला कापूर ठेवायचा आहे। याला कर्पूर होम हा विधीचं नाव आहे की कर्पूर होम अतिशय प्रभावी असा हा विधी आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या कापराला प्रज्वलित करायचा आहे। हे कापूर प्रज्वलित झाला की त्यानंतर एक प्रभावी मंत्र आपण म्हणणार आहोत। या ठिकाणी बघा, आता कापूर प्रज्वलित झालेला आहे। त्यानंतर शांत चित्ताने आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे। तो मंत्र मी आता म्हणतो, तुम्ही पण सर्वांनी हा मंत्र माझ्या बरोबर म्हणायचा आहे। ओम ह्रीं श्रीं पद्मावती पद्मनेत्रे पद्मासने लक्ष्मी सौभाग्यदायिनी मम वांछा पूर्णी रिद्धिं सिद्धिं जयं विजयं कुरु कुरु स्वाहा। ह्यानंतर आपल्याला काय करायचं की ह्या अग्नी ज्वालेकडे डोळे भरून बघायचं आणि आपल्या मनातील जी इच्छा असेल, म्हणजे कुणाला असं वाटत असेल की माझं घर धनधान्य समृद्धीने भरावं, कुणाला असं वाटत असेल की मला नोकरीची प्राप्ती व्हावी, कुणाला असं वाटत असेल की माझं विवाह कार्य सिद्ध व्हावं, या सगळ्या गोष्टीसाठी ह्या अग्निनारायणाकडे प्रार्थना करायची। आणि हा असा विधी साधारणपणे आपण ज्या वेळेस 43 दिवस करू त्या वेळेला याचे परिणाम तुम्हाला दिसतील।